रायगड जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यात नगर परिषदेच्या आणि त्यामध्ये 10 नगर परिषदेचा समावेश आहे आणि त्यामुळे रोहा नगर परिषद देखील समावेश आहे। आज रोहा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटामार्फत शिल्पा धोत्रे यांची उमेदवारी जी ती जाहीर केलेली आहे। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांची उमेदवारी जी ती जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भात थेट बोलण्यासाठी माझ्यासोबत शिल्पा धोत्रे आहेत। मॅडम, आपलं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। नमस्कार। एकंदरीत आपली उमेदवारी जी ती शिवसेना शिंदे गटामार्फत जाहीर झालेली आहे, एकंदरीत काय सांगाल? नमस्कार, मी शिल्पा अशोक धोत्रे बोलते। मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, नगरसेविका होते 2 वर्ष, दोन टर्मला मी नगरसेविका होते। सभापती देखील आपण होतात। रोहाचा चांगला आपल्याला दांडगा अभ्यास देखील आहे। आता शिंदे गटामार्फत अर्थात आपण कशा पद्धतीमध्ये रोहेकरांचा विकास करणार आहात आणि शिवसेना शिंदे गटाची तुम्हाला उमेदवारी मिळाली याबद्दल आपण काय सांगाल? मी सभापती पण होते, उपनगराध्यक्ष पण होते। मला या कामाचा चांगला अनुभव आहे। बरेच लोकांमध्ये सहवासात आहे, लोकांचा संपर्क चांगला आहे माझा। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्हाला राष्ट्रवादीकडनं संधी मिळेल, पण ती संधी नाही मिळाली। म्हणून मग असं वाटलं की जरा मी महेंद्र दळवी असतील, गोगावले साहेब असतील यांच्या कामावर थोडासा विश्वास ठेवून आम्ही या पक्षात प्रवेश केलाय। तर त्यांनी आज पक्ष प्रवेश केला आणि त्यांनी लगेच आम्हाला ही नगराध्यक्षाची सीट आम्हाला त्यांनी जाहीर केली। तर ती मी आता त्यांनी दिलेल्या ह्याचा मी उपयोग करीन। एकंदरीत मॅडम, अनेक वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होतात, सुनील तटकरे यांच्यासोबत होतात, मात्र ऐन निवडणुकीमध्ये आपलं जे वर्चस्व आहे ते कायम रोहावासियांवरती होतं। मात्र आपला जो पत्ता जो आहे तो तटकरेंनी कट केलेला आहे, असं वाटतंय का आपल्याला? भावना आपल्या दुखलेल्या आहेत का? दुखलेत ना, भावना आमच्या दुखलेल्या आहेत। आम्हाला असं वाटलं नव्हतं, शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला असं वाटलं साहेब आम्हाला संधी देतील, पण ती नाही संधी दिली। त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि तो निर्णय आम्ही ह्या पक्षातून घेतलेला आहे। साधारण किती वर्ष आपण तटकरे यांच्या सोबत होतात? साधारण मी तर आता ही माझी 3री टर्म आहे। 15 वर्ष तर आम्ही राजकारणात काम करतोय। घराघरामध्ये सगळ्या याच्यामध्ये मी चांगली लोकांच्या संपर्कात आहे। मी लोकांचं काम करते, खालच्या तळागाळापासून मी लोकांसोबत आहे सगळं व्यवस्थित करते मी। पण आता लोकांनी मला तटकरे यांनी आपल्याला सांगितलं होतं का आधी की आपल्याला उमेदवारी दिली जाईल किंवा आयत्या वेळेला फसवलं, असं काही घडलंय का? नाही, पण आम्हाला असे साहेब बोलले नव्हते। पण आम्हाला असं वाटलं कारण महिला ओबीसी आरक्षण पडलं होतं, त्याच्या ह्याच्यातून आम्हाला असं वाटलं कारण ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे आम्हाला सीट मिळावी, साहेबांनी आमचा विचार करावा। आम्ही पहिल्यापासून काम केलेलं आहे, मी सगळी पदं घेतलेली आहेत। चांगलं काम आहे आमचं नगरपालिकेत, रोहा शहरामध्ये आमचं चांगलं काम असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की साहेबांनी आम्हाला तिकीट द्यावं आणि ओबीसी महिला म्हणून साहेबांनी आमचा विचार करायला पाहिजे होता, पण साहेबांनी तो नाही केला। आणि आम्ही आहोत ना, खरोखर ओबीसी आहोत आम्ही। आमच्या हक्कासाठी आम्ही साहेबांजवळ 2 गोष्टी बोललो, पण त्यांनी साहेबांनी नाही विचार केला। शिवसेनेमार्फत संधी मिळालेली आहे, संधीचं कसं सोनं करणार ना, संधीचं सोनं करणार। रोहेकरांचं विशेष म्हणजे कसं सोनं करणार? विकास कामातून सोनं करणार मी, त्यांची कामं करणार, प्रत्येकाच्या सगळ्या काही अटी असतील त्या मान्य करणार, त्यांच्या अटी सगळ्या पूर्ण करणार। आणि धन्यवाद। या होत्या शिवसेना शिंदे गटाच्या रोहा नगर परिषद नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे। राजवैश्वम टीव्ही मराठी, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।